यतो परतस्यार्थेषु विन्यासः तेने ब्रह्मरुदादिकवै मह्यन्ति यत्सूरयः तेजोवामृतां यथा यत्र सर्वो विषं धाम्ना स्वेन सदा निरस्तः सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपालकृष्ण नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट का जळोनी काष्टे काष्ट वन्नीचे होय. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसले श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1108 ओळीचा आपण विचार करतो आहोत. नाना गेलिया घटमट. काल आपण पाहिलं की कल्पांताचे वेळे नदी सिंधुत्वे पेंडवळे मोडोनी भरले जळे हा ब्रह्मदेश. कालच्या दृष्टांताला धरून पुढे चालता आहे. किंवा ज्यावेळी कल्प होतो, कल्प ब्रह्मदेवाच्या दररोजच्या दिवसाला प्रलय काळ होतो. दररोज प्रलय काळ. आपला पण रोज प्रलय काळ आहे, पण हा दैनंदिन प्रलय काळ आहे. आहे का प्रलय काळ आपला? आपला प्रलय काळ आहे का? झोप हा आपला प्रलय काळ आहे. त्याला दैनंदिन प्रलय काळ. कारण झोपल्यावर उठतो की नाही कोण जाणे. उठतो ही देवाची कृपा आहे, नाही तर झोपला की संपलंच. तिथं सर्व विलीन होतं झोपेमध्ये. नाही, विलीन झाल्याशिवाय झोप लागतच नाही. सर्व विचार डोक्यातले काढून टीव्ही मोबाईल बंद ठेवून निर्विकार जेव्हा वृत्ती होईल, निर्विचार जेव्हा वृत्ती होईल तेव्हा झोप लागत असते. जर विचार डोक्यात असतील तर आलेली झोप जाते. देवाचं भजन करायला गेलेली येते आणि संसाराचे विचार करायला लागले की आलेली जाते. काय उठतो ही मेहरबानी आहे. घेतो झोप सुखी फिरवणे उठतो ही ईश्वराची दया. झोपून उठतो ही मेहरबानी. त्याला रोजचा दैनंदिन प्रलय काळ म्हणतात. आणि तो ब्रह्मदेवाचा जो प्रलय काळ आहे, ब्रह्मदेवाचा नाही, या सृष्टीचा जो प्रलय होतो तो ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला. दररोज ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवशी प्रलय काळ होतो या सृष्टीचा. तर आपला दिवस म्हणजे किती 12 रात्र 12 तासाची असेल, पण ब्रह्मदेवाचा दिवस फार मोठा आहे. आपल्या दृष्टीनं फार मोठा. 86,40,000 हजार वेळा गेले
म्हणजे ब्रह्मदेवाचा पूर्ण दिवस होतो, त्याला म्हणतात कल्प. आणि त्या कल्पाच्या शेवटी प्रलय काळ होतो. प्रलय काळात काय होतं म्हणून सांगितलं इथं, नदी सिंधूचे पेंडवळे, मोडोनी भरले जळे अब्रह्म जैसे. मग त्यावेळी नदी समुद्र यांच्या मर्यादा राहत नाही. नदीन समुद्रच राहत नाही. सगळं जलमय झाल्यानंतर मग कुठली नदीन, कुठलं समुद्र, कुठलं काय, कुठली मुंबई, कुठलं पुणे, कुठलं नागपूर, काहीच नाही राहत. सगळं समाप्त होत. त्याला म्हणतात कल्पांत. कल्पाचा अंत. महिला शिव्या देतात पण त्यांना कल्पन नाही आपण काय म्हणतो ते. तुझं कल्पंती बरं होणार नाही असं म्हणलं. मग ते कल्पंती म्हणजे कधी, त्याला ते फार वेळ आहे. आपलं आयुष्य तर चिमटभरच आहे. चिमटभर सुद्धा नाही. आणि ही काय शिवी येते बाबा, तुझं कल्पांती बरं होणार नाही. आता कधी कल्प व्हायचा, त्याचा अंत कधी व्हायचा, तेव्हा आपण कुठे असणार, काय भानगड आहे, किती जन्म मरणाचं फेरे होतील काय, तेव्हा ऐकून शिवाय देतात माणसं. तुला इंद्र भग पडतील म्हणतात. तिला विचारा म्हणा इंद्र भग म्हणजे काय, तिला माहित नाही पण शिवाय देते ऐकून. तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे कल्पांताची ये वेळे. ज्यावेळी कल्पांत होतो, तुम्हाला सांगितलं मी कल्पांत कधी होतो, किती वर्षांनी होतो. कळलं किती वर्ष झाले, गणित केलं का, 86,40,000 वर्ष 1000 वेळा गेले म्हणजे एक कल्प होतो. आणि तो ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि त्या एका दिवसाला सर्व खलास होत, काही राहत. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला 14 इंद्राचे मढे जातात. ज्ञानोबा आहे म्हणतो 14. प्रत्येक इंद्राचं आयुष्य आहे 71 चौकड्या. 71 चौकडी. चौकडी म्हणजे पत्त्याच्या डावातली नाही बरं का. चौकडी कळली का किती वर्षाची असते नाही कळली. 83,20,000 गेली म्हणजे एक चौकडी होती. चौकडी म्हणजे 4 युग. 4 युगाचे वैवर्ष आहेत 43,20,000. कळलं ना, त्याला म्हणतात चौकडी. तेव्हा अशा चौकड्या जायचे किती, 2000. तेव्हा कुठे ब्रह्मदेवाचं पूर्ण आयुष्य होतं. मग तो कल्पांत होतो. त्यावेळी सर्व जलमय होऊन जातं, काहीच राहत नाही. पाणीच पाणी, काही माणूस नाही, कुठला प्राणी नाही, झाड नाही, झुडूप नाही, काही नाही. मग त्यावेळी नदी नद राहतात काय, नदी राहत नाही, समुद्र राहत नाही, काहीच राहत नाही. ब्रह्मस्तंभापर्यंत जिकडे पहावे तिकडे, पाहायला कोण नसतं म्हणून, जिकडे पहावे तिकडे जलच जल, पाणीच असतं, दुसरं काहीच नसतं. त्या दृष्टांताला अनुसरून पुढे सांगता आहे, नाना गेलिया घटमठ, आकाश ठाके एकवट, का जळवणी काष्टे काष्ट वन्नीची होय. नाना म्हणजे आपण नाना कोणाला म्हणत असतो, नाना म्हणतात का कोणाला,
जाऊन द्या. नानाचं नातं बापाचं नाही. नाही ते कुणालाही म्हणतात तसं काही म्हणायचं. मी सांगतो नाना कुणाला म्हणतात असं म्हटलं. नाना बापाला म्हणत नाहीत. हे आमचे नानाजी आहेत. तसं हे नाना नाही म्हटलं इथं. नाना म्हणजे अथवा किंवा. गेलिया घटमठ हा मठ आहे. हा राहणार का तसंच नाही. पुढच्या वर्षी जर राहिला तर मेहरबानीच म्हणायची. हा तुमचं काय बोलताय तुम्ही. अहो जन्मही नव्हता. हे बदबदबद गट चढले का सगळं. म्हणून म्हटलं पुढच्या पावसाळ्यात राहील का नाही. कळलं का. मठ आहे हा. मठ गेला. आकाश गेलं का नाही. उगा या मठामुळे त्याला नाव आले मठ आकाश. बाकी ही पोकळी जागेवरच आहे. जात नाही येत नाही. व का आकाराने नाव दिलं. मठ घट फुटला. आकाश गेलं काय फुटलं काय नाही. आकारामुळे नाव आलं. घट आकाश मठ आकाश. पण नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट. फक्त जे नाव आलं होतं का नाही ते नाव गेलं. आणि महाआकाश आहेच. घट आकाश नाव गेलं. मठ आकाश नाव गेलं. आणि महाआकाश एकच आहे. त्यात बदल नाही. आकृतीमुळे त्याला नाव आली होती. आकाश काही बदलत नाही. चौकोनी होत नाही. गोल होत नाही. कसंच होत नाही. आकाश आहे तसंच आहे. का जळवून काष्टे काष्ट वन्नीची उडे. किंवा लाकडं जळाले तर अग्नी जो आहे तो अग्नीच आहे. त्याचं कामच तेवढं आहे. अग्नी माझी गेले ते अग्नीचे होऊन ठेले. अग्नीत गेले की ते अग्नीच होतात. तसं जीव हा परमात्म्याकडे गेला की तो परमात्माच होतो. पण जीव जात नाही. जीव जात नाही म्हणजे मरत नाही तसं नाही. म्हणजे जीव देवाकडे जात नाही असं मला म्हणायचं. जीव जात नाही म्हणजे लवकर मरत नाही असं अर्थ नाही. जीव परमात्म्याकडे जातच कोण नाही. जर परमात्म्याकडे जीव गेला तर जीवच राहत नाही. आणि जर जीव राहिला नाही तर या भानगडी कोण करेल. मग बायका पोरं ने आण हमारी भानगडी जे आहे ते कोण करेल. मग जीव राहिला नाही म्हणून जीव देवाकडे जातच नाही. त्याला माहिती आहे आपण देवाकडे गेलो की आपल्या बायका पोराचं कसं होईल. मग आपल्या सोयऱ्या धरायचं कसं होईल. म्हणून जीव जातच नाही. कुठं कुणाकडे जात नाही देवाकडे. काय यांचं कसं होईल. म्हणून आणि जर जीव देवाकडे गेला तर जीवो ब्रह्मैव ना परा. जीव हा देवच होऊन जातो पण तो जात नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं का जात नाही. मग आपल्या पोराबाळाला कोण सांभाळेल. नातवाला कोण सांभाळेल. शाळेत कोण नेऊन घालील. आणीन कोण. डबे कोण नेऊन देईल. भाजीपाला कोण आणेल. दूध कोण आणेल. किराणा कोण आणेल. कळलं का. म्हणून जीव देवाकडे जात नाही. इथं म्हटलं त्याने काय की जळोनी काष्टे काष्ट वन्नीचे होय ना तरी. जसा का लाकडं जळून गेले की तो अग्नी आहेच. जीवपणा गेला की देव आहेच.
जीवपणा आपोआप जातो काय? नाही. जीवपणा जाण्याकरता खूप अट्टहास करावा लागतो, खूप प्रयत्न आहे त्याच्याकरता जीवपणा जाण्याकरता. जीवपणा गेला की देवपणा येतो. म्हणून देवपणा आणायचा नाही आणि जीवपणा घालवायचा नाही. जीवपणा जर घालवला तर मग दुःख कोण भोगील? कशाचं? जन्म मरणाचं कोण भोगील? मग सगळे देव झाले तर मग कसं काय जग चालेल का? कळलं का तुम्हाला? काही लोक काय म्हणतात, सगळे देव झाले तर मग आमचे पोरा बाळाचं कसं होईल? मी जास्त बोलत नाही, माझे बोल जरा कडू असतात थोडं, नको बोलायला. काय करायचं? कुत्ता जाणे आणि चमडा जाणे, काय घेणे आपल्याला त्याचं? काय नातरी लेणी यांचे ठसे. दुसरा 2 दृष्टांत झाले, तिसरा दृष्टांत देत आहेत. पहिल्या मी आता सांगितलेल्या ओळीमध्ये एक दृष्टांत दिला, दुसऱ्या ओळीमध्ये 2 दृष्टांत दिले. या ओळीमध्ये ना तरी लेनियाचे ठसे, आटोनी गेलिया मुसे, नामरूप भेदे दैसे अखंडित सोने. कळलं का? लेनियाचे ठसे म्हणजे दागिने. हे दागिने जर तुम्ही सोनाराकडे दिले तर ते जुने दागिने विकतात का? तुम्ही 4-2 दिवसांनी हो ते आमचं द्या बरं ते गंठण, ते म्हणतात नाही राहिले गंठण. आम्ही ते काय केलं? आठवणी गेली या मुसे. ते आता गंठण राहिलं का? मग आता काय राहिलं? सोनं. एकचे सोने नाना लेणे बाळे आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. अलंकार नाव आहे त्याला, पण आहे काय? सोनं आहे. मग लेणी याचे ठसे म्हणजे हे दागिने जे आहेत ते जर आटले मुशीमध्ये तर नामरूप राहतात. नामही राहत नाही, रूपही राहत नाही. अंगठी नाव आहे आणि तो गोलाकार रूप आहे, मग ते राहत नाही मुशीत घातल्यावर. मग काय राहतं? फक्त सोनच राहत. तसं जीव हा देवाकडे गेला की काय राहतं? काहीच राहत नाही, काही नाही राहत. मग जायलाच नको. काहीच राहत नसेल तर मग काहीच राहत नाही. आई नाही, बाप नाही, बायको नाही, नवरा नाही, पोर नाही, घर नाही, दार नाही, काही नाही. मग जिकडे तिकडे परमात्मा. काय दुसरं काही राहत? नामरूप भेदे दैसे सांडिजे सोने. मग ते नामरूप काहीच राहत नाही. नामरूप हे कोणाचे धर्म आहे? मायेचे. आणि भगवंताचे? भगवंताचे काय आहे? अस्ति भाती प्रिय, हे भगवंताचे आहे. नामरूप हे मायेचे आहे. पण नामरूप राहतच नाही. नाव हे ठेवलेलं आहे आणि देहाचं रूपही बदलणार आहे आणि शेवटी विनश्यती. अस्ति जायते वर्धते
विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. शेवटी नामही राहत नाही, रूपही राहत नाही. की नाव राहतं, नाव राहतं म्हणतात. किती दिवस राहत, किती दिवस. उगं बळजबरीनं श्राद्ध पक्ष करतात लोक. आता ते पण करत नाहीत काय, बळजबरीनं. तेव्हा ती श्राद्ध पक्ष म्हणजे काय, श्राद्ध पक्ष म्हणजे आठवण. ते फक्त आठवण आहे, स्मरण. तर त्या निमित्तानं तरी आठवण व्हावी, बाकी काहीच नाही. आता ते आठवण सुद्धा राहत नाही. आई नाही, बापही नाही, काही नाही. मग कोण आहे. अगं माझं पाहिलं, तुला मी पाहिलं, तू माझी देवी, मी तुझा भोप्या. आई नाही, बापही नाही, देवी आणि भोप्या, काय सगळंच गेलं. मग काही राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं नामरूप भेदे दैसे सांडीजे सोने. नामरूप गेलं की फक्त सोनं राहत. काय दागिने केले तर नाव येतं, तर रूप येतं. आहे सोनच, पण त्याला नाव रूप येतं. परमात्मा स्वरूप झालं की नावही गेलं आणि रूपही गेलं. काय जीवही संपला. आभास आहे जीव, तो आभास संपायला पाहिजे. काय तो आभास केव्हा संपेल, प्रतिबिंब केव्हा जाईल, मधला आरसा काढल्यावर. तसा जीव हा आभास आहे की नाही, तो केव्हा जाईल, मधला आरसा काढल्यावर. काय आरसा आहे मध्ये, माया, अज्ञान, अविद्या. यामुळे जीव पण आलाय. ते अज्ञान, अविद्या, माया गेली की जीव नाही, परमात्माच आहे. मग फक्त काय हे असोचेलिया. जाऊ द्या म्हणजे ते जाऊ द्या. आता आमचा दृष्टांत पुन्हा ऐका. हे ही असोचेलिया, ते स्वप्न नाही झालिया. जाऊ द्या. शेवाला, शेवाला कळतं मला, जाग. आपली भाषा नाही आहे ती मराठवाड्यातली भाषा आहे. शेवाल आपण वेगळी अर्थाचा वापर, वेगळ्या अर्थाने वापरत आपण शेवाला. म्हणून हेही असो चेलिया, जाग झाल्यावर स्वप्न राहत. एकदा बाईनं जाग घे, किती वाजले आता, उठा गे. काय बावळट म्हणले का, एकच लाडू राहिला होता. कळलं तेवढा तर खाऊ द्यायचा मला. बघू बरं मला प्रसाद एक राहिलाय ना, काय दिलं. स्वप्न नाही झाली या, स्वप्नीचे चेले. काय म्हटलं, स्वप्नीचे चेले जाईल रया. एकदा जागे झालं की स्वप्न जात. चेले म्हणजे जागे झाल्यावर. मग आपणची आपण या ओरिजे जैसे. मग झोपे गेली, स्वप्ने गेले ना आपणच राहिलो. दुसरं काहीच शिल्लक राहत नाही. या दोन चार दृष्टांताप्रमाणे तैसा मी एक वाचो निकाही, तया तया ही सकट नाही. ही चौथी भक्ती पाही माझी तोल आहे. तैसा मी एक वाचो निकाही, त्याप्रमाणे ज्या योग्य पुरुषाला
अधिकारी पुरुषाला, ज्ञानी पुरुषाला माझ्या वाचून त्याच्या स्वतःच्या रूपासह दुसरं काहीच उरत नाही. उरला उरे विठ्ठल, फक्त एक परमात्माच राहा, बाकी काही नाही. काही नाहीच आहे बाकीचं, पण आम्हाला भ्रमामुळे कळत नाही. जिकडं कोणीकडे पहा काय आहे, परमात्मा आहे. पण आपल्याला परमात्मा सगळं दिसतं, पण परमात्मा दिसत. परमात्मा दिसला रे दिसला सगळीकडे की कामच झालं. त्याला जीवनमुक्ती म्हणतात. परमात्मा दिसला की जीवनमुक्त अवस्था झाली. पण ती परमात्मा काही दिसत, सगळं दिसतं. पण मंदिरात गेल्यावर काय दिसतं तुम्हाला? तुम्ही मंदिरात जाता की नाही, काय दिसतं तुम्हाला? काय दिसलं? या मंदिरात गेला तुम्ही, काय दिसलं तुम्हाला? ज्ञानेश्वर. मूर्ती नाही, आम्हाला मूर्ती नाही, देव दिसला. आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला काय दिसलं म्हणायचं? देव. मूर्ती म्हटलं की तुमची भक्ती फुकट गेली, काही कोणी. तुम्हाला तिथे देव दिसावा ना. काय दिसावं? मूर्ती म्हणून नाही पाया पडायचं, मग फळ नाही त्याला भक्तीला. देव म्हणून कळलं तुम्हाला? म्हणून म्हटलं या ऐसा तैसा मी एक वाचून काही, तया तया सकट नाही. चौथी भक्ती पाही, माझी तो लाहे. दुसरं काही बोलतच नाही. का? माझ्या त्याच्यात भेदच राहत नाही. तो एकदा का परमात्मा स्वरूप झाला रे झाला की बस, मग ती माझी भक्ती शेवटची. त्याला त्या चौथ्या भक्तीला नाव आहे ज्ञान लक्षणा भक्ती. कारण ज्ञानाशिवाय तो होत नाही ना. देव होण्याकरता ज्ञान व्हावं लागतं. ज्ञान झाल्याशिवाय देव होत नाही. ज्ञान होणं म्हणजे कळणं. ज्ञान होणं म्हणजे काय? कळणं. कळल्याशिवाय नाही होत. लक्षात. ये अर्थ जिज्ञासु अर्थार्थी. किती प्रकार सांगितले भक्ताचे? 4. हे भजती जे पंथी, ते तिन्ही पावणे चौथी मणिपत आहे. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासु आणि मुक्त, हे 4 प्रकार आहेत. अर्थभक्त वेगळा, अर्थार्थी भक्त वेगळा, जिज्ञासू वेगळा आणि ज्ञानी वेगळा. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जी पंथी. अर्थभक्ताची भक्ती वेगळी. अर्थ, तुम्ही आरती करता की नाही? आरती करणं म्हणजे काय? आरतीचा शब्द अर्थाचा काय होतो? अर्थ, आरती शब्दाचा संकट निवारण होण्याकरता केलेली देवाची भक्ती, ती आरती आहे. आर्त म्हणजे संकट, त्याच्या निवारणाकरता केलेली देवाची प्रार्थना, त्याला काय म्हणतात? आर्त, आरती. तेव्हा आपण आरती करतो, पण आपल्याला आरती म्हणजे काय माहित नाही. फक्त निरंजन लावायचं, ओवाळायचं, ते म्हणायचं, मागचं पुढं पुढचं मागण. नाही तर काही लोक तर पहिलं शेवटचं मधलं काय. मी ऐकलं म्हणून सांगतो. मधलं म्हणायचं वेळ जातो, फटक्याच उरकलं पाहिजे. आर्त
अर्थार्थी. अर्थभक्त वेगळा. काय संकट निवारणाकरता जी देवाची भक्ती करतो त्याला म्हणतात अर्थ. अर्थार्थी संकटही गेलं पाहिजे आणि पैसाही मिळाला पाहिजे. अर्थार्थी. थोडं आपण समजण्याकरता बघू. अर्जुन कोणता भक्त होता? अर्जुनासारखा तर भक्तच नाही, पण झटक्यावर आपण बघू. अर्जुन कोणता भक्त होता? अर्थार्थी. काय हो, देवही पाहिजे, युद्धही केलं पाहिजे, झालं पाहिजे, राज्यही मिळालं पाहिजे. काय अर्थार्थी म्हणजे संकटही जावं आणि पैसाही मिळावा. अर्थार्थी. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. जिज्ञासू तो परमात्म्याला जाणण्याकरता त्याची भक्ती असते. आणि ज्ञानी. चौथा कोण आहे? ज्ञानी. मग चौथी जी भक्ती आहे ती ज्ञान लक्षणा भक्ती आहे. चौथी याची ठाई काहीची करणे नाही. मग ज्ञानाला काहीच करायची गरज राहत हो नाही आहे. म्हणून म्हटलं एर अर्थार्थ जिज्ञासू हे भजती जी पंथी. ज्या ज्या मार्गाने ज्यांची उपासना प्रत्येकाची वेगळी आहे ते तिन्ही गेले. चौथी आहे ज्ञान लक्षणा. खरं जर पाहिलं तर पुढे सांगतात तिसरी नाही चौथी नाही. ही जरी नावं दिली तरी फक्त त्यातून उरतं तो फक्त परमात्मा. हे सगळे कशाला करताय? परमात्म्याकरता आहे. अर्थ परमात्म्याकरता नाही, अर्थार्थी परमात्म्याकरता नाही. पण ज्ञानलक्षणा भक्ती तिसरं परमात्म्याकरता आहे. परमात्मा कळला की ज्ञान गिळूनी गावा गोविंद गा असं भगवान अर्जुनाला सांगता आहे की भक्ती मार्ग कोणता आहे, त्यात भक्तीचं अनुष्ठान केल्यावर काय फल प्राप्त होतं. चौथी भक्ती. भक्तीच्या पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जी आचपळे होती, म्हणून आणून लावली पंथी गाव. म्हणून आलो या देश. काय असो भगवान ज्ञान भक्ती लक्षणाचा विचार सांगता आहेत या ओळीमध्ये. अर्थ काय, अर्थार्थी काय, जिज्ञासू काय आणि ज्ञानी काय, चौथी भक्ती कोणती, तो विचार या ठिकाणी सांगतात. तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला सेवेचा भाग आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा